साफ केलीस माझी? हो सर. जा, मी चेंज करेन. हो. मी आत येऊ का? आजची पार्टी खूपच छान झाली ना. म्हणजे मला खूप बरं वाटलं. माझ्या घरची आठवण आली एकदम. सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. तुम्ही सगळे किती करता एकमेकांसाठी ते बघून खूप बरं वाटलं. जगाच्या पाठीवर सगळी नाती सारखीच असतात ना. मग ते घर श्रीमंताचं असो वा गरिबाचं, नाही का? असं सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी एक तरी फंक्शन महिन्यातून एकदा व्हायला हवं ना. हो. मी जरा ते सॉरी.
गुड मॉर्निंग एवरीवन. गुड मॉर्निंग डीजे. अरे हे काय, अमर, ममा आणि चारू काका कुठे आहे? अरे काल ना तुला जरा लेट झालं होतं तर आज उशिरा उठलीये. ममा पण ना. ओके अदेवे, काल रात्री माझ्या रूम मध्ये अरुंधती तू गेल्यानंतर अजून कोणीतरी आलं होतं आणि मला माहिती आहे ती व्यक्ती कोण आहे ते. काय सांगतोस? 1 मिनिट. या व्यक्तीची इयरिंग आहे, ती व्यक्ती आलेली. नाही, एवढं प्रेम उफाळून येत आहे तुझ्या ब्रो वरती, म्हणजे नक्कीच काहीतरी तुला हवंय. बोल काय पाहिजे. हां डीजे, मला जर काही हवं असेल ना तर ते मी तुझ्याकडून हक्काने मागून घेते. अँड बाय द वे डीजे, हे कानातलं माझं नाहीये, हे कानातलं अरुवहिनीचे. तरीच तू इतका खुश दिसतोयस ना आज डीजे. काय अरुवहिनी? शंभू, तू चहा नाही आणलास का? बघ, मीच आणते चहा. थँक्यू. एक मिनिट अरुंधती बहिणी. आम्हाला उत्तर दे शंभू. ही अशी चूक आम्ही बिलकुल खपवून घेणार नाही. 1000दा सांगितले त्या रूमकडे जायचं नाही म्हणून. का गेलास तू? घराची साफसफाई करण्याची फार हौस असते ना ग तुला? काय साफ हवं घर, स्वच्छ हवं घर म्हणूनच गेलीस ना तिथे? बोल. मी नव्हते तिथे. मी अख्खा दिवस बाहेरच होते. काही वेगळं कारण असेल तुझ्याकडे तरच सांग. तू मी तर कॉलेजमध्ये. बास. ममा प्लीज, तुम्हाला काहीतरी गैरसमज होतोय. आय मीन प्लीज माझं ऐकून घ्या. बघा, जेव्हा घरात सगळ्यांना माहिती आहे की तुम्हाला त्या रूम मध्ये गेलेलं आवडणार नाही तर कोणी कशाला जाईल ना? अरे मग काय घरात भूत आहे का त्या खोलीकडे जायला? कोणीतरी गेलंय हे नक्की. आहेच की भुताटकी. पद्मिनी ताई, ती कशी जाईल तिथे वर? पण तिला वर नेणारं कोणी नाहीये. मग कसं? अमर, हां चल आमच्या बरोबर. आम्हाला एका ठिकाणी जायचंय, महत्वाचं काम आहे. हो मामा. शेवटचं सांगतोय आम्ही.
पुन्हा ही अशी चूक घडता कामा नये. शेवटचं. काकू प्लीज, मला माहिती आहे तुमच्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत, तुम्ही मला टाळू शकत नाही. सांगा ना, पद्मिनीजी इतकं का चिडल्या? इतकी काय गुपित आहेत त्या खोलीत? आणि समजा कोणी तिथे कामासाठी गेलं असेल तर त्यात इतकं काय आहे चिडण्यासारखं? जाऊ दे ना अरुंधती, पद्मिनी ताईंचे काही नियम आहेत आणि सगळेजण तेच नियम पाळतात. आणि त्यातला पहिला नियम हा आहे की त्या रूम मध्ये त्यांच्या व्यतिरिक्त कोणीही जायचं नाही. का असं कोणी विचारत सुद्धा नाही. आणि मला वाटतं तू सुद्धा विचारू नयेस. म्हणजे थोडक्यात पद्मिनी जी सांगतील ती पूर्व दिशा, असंच ना? तसंच समज हवं तर. हे आधीपासूनच ठरलेलं आहे. मी सवय करून घेतलीये, तू पण करून घे. पद्मिनी ताईंना त्यांच्या खासगी आयुष्यात कोणीही ढवळाढवळ केलेली आवडत नाही. आणि त्यांनी दुसऱ्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ केलेली चालते? काकू, तुम्ही सगळेजण मला सरंजामे घराची सून मानता ना? मग या घरात काय घडतंय आणि ते तसंच का घडतंय हे मला कळायला नको का? सगळे पद्मिनीजींच्या धाकांमुळे गप्प आहेत, पण त्यांचा एवढा धाक काय या घरात? मला नाही पडत प्रश्न तुझ्यासारखे. आणि जरी पडले तरी मी त्याची उत्तरं शोधत बसत नाही. त्या खोलीमध्ये काय आहे हे मला माहित नाही आणि जाणून घ्यायची इच्छा सुद्धा नाहीये. काकू, मला नव्याने प्रश्न पडलेले नाहीयेत. मी फक्त आधीच पडलेल्या प्रश्नांची उत्तरं मागतेय. मला कळत नाहीये की त्या खोलीत एवढं काय आहे की पद्मिनीजी? अरू, रात्रीचा मेनू सांगितलास का रघुला? बरंच काम आहे. काकू काकू ऐकत. तुम्ही बोलवलत का मला? हो अरुंधती, मला जरा तुझ्याशी बोलायचं होतं. ते मी तुला नाही तू ओके, मी सुरुवात करू? हा बोला बोला. थँक्यू. अरुंधती, तू कॉफी घेणार? नाही नको. थोडी घे ना, म्हणजे आपण कॉफी घेत घेत बोलूया. एक मिनिट, तू जर का मान डोलवत असशील तर मला काही कळणार नाही. सनी, एक काम कर, एक रिकामा कप घेऊन ये. हो सर. हा, अरुंधती, मी इथे तुला बोलवलंय. मी मगाशी तुझं आणि काकूचं बोलणं ऐकलं.
हे बघ, आय एम सॉरी, माझं काही तसं इंटेन्शन नव्हतं चोरून बोलणं ऐकणं वगैरे, पण मगाशी तू राधिका काकूला म्हणालीस की मी या घरची सून आहे, तर मला सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजे या घरातल्या. त्या सगळ्या गोष्टी मी तुला सांगेन. आणि सगळ्यात पहिले की मला खूप बरं वाटलंय की तू स्वतःला या घरची सून मानू लागलीस. या घरातल्या सगळ्या माणसांना आपलं मानू लागलीस. नकळत का होईना पण तू स्वतःला माझी पत्नी म्हणून स्वीकारलंयस. मला खरंच खूप बरं वाटलं. आणि म्हणूनच तुला या सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजे. मामा सकाळी त्या नोकरावर का चिडली, त्या खोलीत काय वगैरे. हे बघ अरुंधती, मामाने स्वतःच्या आठवणी त्या खोलीत कोंडून ठेवलेल्या आहेत, ज्या तिला विसरताही येत नाही आणि स्वतःपासून तोडताही येत नाही. ती मामाची अगदी खासगी खोली आहे. आम्हाला कोणालाच त्या खोलीत जायची परवानगी नाहीये. इनफॅक्ट मामाही कित्येकदा त्या खोलीत जाणं टाळते. त्या खोलीचा उल्लेखही केलेला तिला चालत नाही. आणि मामाला वाईट वाटेल म्हणून आम्ही त्या खोलीजवळ जातही नाही किंवा त्या खोलीत काय आहे त्यासले प्रश्नही विचारत नाही. आणि मला असं वाटतं तूही तिला कधी. मामाने स्वतःच्या आठवणी कोंडून ठेवल्यात त्या खोलीत कित्येक वर्ष. पण आठवणी अशा कोंडून ठेवता आल्या असत्या तर मन कधी दुःखी झालंच नसतं. जगात सगळे सुखीच चालले असते. आठवणी ज्याच्या आहेत त्यांनी ठरवावं ना त्याचं काय करायचं किंवा नाही ते. पण जर तिने त्या आठवणी कोंडून ठेवल्या आणि ती सुखी असेल तर मला काडीचाही इंटरेस्ट नाही येते रूम मध्ये. बस कशी उठू? या पायावरती जोर द्यायचा, उठायचं आणि असंच चालायचं.
गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय स्वयंपाकाची तयारी चालली वाटतं? हा, छान छान. काय बेत काय आज? नाही काही विशेष नाही, रोजच आहे. तुम्हाला काही हवं होतं का? काही नाही, मला हे चहा हवा होता. मिळेल? हो मिळेल ना, पण शंभू जरा बाजारात गेलाय, तो येईलच इतक्यात. तो आला की देईल. हो, शंभू बाहेर गेलाय ना? हो. मग तू चहा कर. तुला चहा करता येतो ना? येतो मला चहा, पण चहा साखरेचे डबे तिथे वरती आहेत कपाटात, आणि ते मला खाली काढावं लागेल. हो ना? हो. आणि पुन्हा चहा गॅसवर ठेवण्यासाठी आणि ते डबे काढण्यासाठी तुला उठावं लागेल. हो ना? मग उठ ना. कशी उठू? का? काही अवघड नसतं. हे बघ, हे ताट आहे ना, हे असं बाजूला ठेवायचं. हा, आणि हे हे जे पाय आहेत ना, पाय, त्या पायावरती जोर द्यायचा. असा जोर द्यायचा आणि हे असं उठायचं आणि हे असंच चालायचं. अरे, चालता येते की तुला? 2 पावलं चाललीस तू. चालता येते ना तुला? चालता येते ना तुला? चालता येतंय ना? छान छान नाटक करतेस तू. हे सगळं शिकलीस कुठं? अरे हा, तू शाळेमध्ये शिकवतेस नाही का? शिकवता शिकवता अभिनय सुद्धा शिकलीस. छान छान अभिनय करतेस तू. आणि म्हणूनच मला डाऊट आला. आपल्याला पाय नसल्याचा अभिनय करणं आणि ते टिकवणं हे सोपं नसतं. म्हणून या टाळ्या. पद्मिनी सारख्या बाईला सुद्धा तू मूर्ख बनवलंस, यातच तुझं कौतुक आहे. या बाईच्या तालावरती अख्खं जग नाचतं, तिला तू तुझ्या तालावर नाचायला लावलंस. वा अरुंधती, वा, ग्रेट. पण या घरातल्या सगळ्यात दुर्लक्षित आणि टाकाऊ माणसाला विसरलीस तू. चारुदत्तला विसरलीस तू. अरुंधती, या घरावरती माझी बारीक नजर आहे. म्हणूनच तुझं ते बंद खोलीपर्यंत जाणं माझ्या नजरेतून सुटलं नाही.